रात्री उशीर झाल्यानंतर सासरे मला म्हणाले, सुनबाई, मी पडल्यामुळे कंबर दुखत आहे. जर थोडी मालिश करून दिली तर कदाचित आराम मिळेल. मी सासऱ्यांना माझ्या पलंगावर झोपवलं आणि मालिश करू लागले. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते कल्पनाही करू शकत नाही, कारण माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. माझ्या लग्नाच्या 3 महिन्यातच माझ्या पतीचं एका अपघातात अचानक निधन झालं. माझं माहेर खूप गरीब होतं. वडिलांनी खूप कष्टाने माझं लग्न केलं होतं, पण लग्नाच्या 3 महिन्यातच पती गमावल्यामुळे मला पुन्हा वडिलांच्या दारात येऊन उभं राहावं लागलं. माझ्या माहेरी आई नव्हती, त्यामुळे मला खूप भीती वाटत होती. वडील काही बोलले तर कोणाच्या आधाराला मी माझं दुःख सांगणार? घरात सावत्र आई असल्यामुळे माझी भीती आणखी वाढली होती. एके दिवशी अचानक माझे सासरे आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या वडिलांपुढे एक गोष्ट मांडली. जेव्हा माझे सासरे म्हणाले की मी तिला पुन्हा माझ्या घरी नेईन, जर तुम्ही परवानगी दिलीत तर, तेव्हा माझी सावत्र आई लगेच तयार झाली. पण वडील म्हणाले, तुमचा मुलगा नाही, मग तुम्ही तिला घेऊन काय करणार? यावर सावत्र आई वडिलांशी वाद घालू लागली आणि म्हणाली, यात एवढं विचारायचं काय आहे? ते म्हणतायत की तिला नेणार तर जाऊ द्या. तिचं सासरचं घर आहे, नवरा गेलाय, पण ती तिथे राहू शकते. आईच्या वादामुळे वडील काही बोलले नाहीत आणि म्हणाले, मुलगी सुखी असेल तर बाप म्हणून मी आनंदी आहे. तुम्ही तिला घेऊन जा. त्यानंतर माझे सासरे म्हणाले, चल, कपडे वगैरे घेऊन तयार हो. माझ्या सावत्र आईच्या अन्याय आणि अत्याचारांना सहन करत मी सासऱ्यांसोबत त्यांच्या घरी जाण्यास तयार झाले. घरी पोहोचल्यानंतर मी कपडे बदलत होते, तेव्हा सासरे खोलीत आले आणि म्हणाले, सुनबाई, थोडी चहा करून आणशील का? मी पटकन स्वयंपाकघरात जाऊन चहा तयार केला आणि त्यांना दिला. चहा पिताना ते म्हणाले, तुला माहीत आहे, या घरात मी अगदी एकटाच आहे. माझा मुलगा एकुलता एक होता आणि तुझी सासू खूप आधी गेली. म्हणूनच मी तुला या घरात आणलं, जेणेकरून मला वाटू नये की मी एकटाच आहे. मी त्यांना उत्तर दिलं, बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्यासोबत आहे, अगदी मुलीप्रमाणे. माझे सासरे म्हणाले, मला माहीत आहे की तू नेहमीच माझ्या सोबत राहशील, कारण तुझी सावत्र आई तुला त्या घरात कधीच शांततेने राहू देणार नाही. असे काही महिने शांततेत गेले. 4 महिन्यांनंतर एक रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते. मध्यरात्री दरवाजावर टकटक आवाज झाला. त्या घरात माझ्या सासऱ्यांशिवाय कुणीच नव्हतं, त्यामुळे मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच सासरे म्हणाले, सुनबाई, मी बाथरूममध्ये पडलो आणि कंबरेला खूप दुखतंय. जर थोडीशी मालिश करून दिलीस तर आराम मिळेल. मी त्यांना पलंगावर झोपवलं आणि त्यांच्या खोलीतून मालिशचं तेल आणलं. मालिश करत असताना त्यांनी असं काही बोललं नाही, पण त्यांचा अवघडलेला चेहरा पाहून मला वाटलं की ते खूप वेदनेत आहेत. मी त्यांना विचारलं, बाबा, जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरला बोलावू का? त्यावर त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, नको, तूच मालिश केल्यावर बऱ्यापैकी आराम मिळतोय. सासऱ्यांच्या चेहऱ्यावरचं वेदनांचं भाव बघून मी त्यांना म्हटलं, बाबा, तुम्ही याच खोलीत झोपा. कंबरेच्या दुखण्यासह तुम्हाला तिथे जाणं कठीण होईल. मी तुमच्या खोलीत झोपायला जाते. यावर सासरे म्हणाले, नको, सुनबाई, मी ठीक आहे. तू इथेच थांब. या घरात तुझ्याशिवाय माझी काळजी घेणारं दुसरं कोणीच नाही. त्यांचा आभारी स्वर ऐकून मी त्यांना सांत्वन दिलं आणि म्हणाले, बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमची पूर्ण काळजी घेईन. सासरे म्हणाले, सुनबाई, या परिस्थितीत मला एकटं सोडून जाणं योग्य ठरणार नाही. जर रात्री काही गरज भासली तर मी एकटाच कसं करू? त्यापेक्षा तू याच खोलीत झोप. त्यांच्या या म्हणण्यावर मी त्यांना आधार दिला आणि म्हटलं, ठीक आहे बाबा, मी येथेच थांबते. थोड्या वेळाने सासरे शांतपणे माझ्याकडे पाहत म्हणाले, सुनबाई, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. जर तू माझ्या बोलण्याला मान्य असशील तरच मी सांगतो. त्यांचे शब्द ऐकून मी थोडी विचारात पडले आणि म्हणाले, बाबा, तुम्हाला काय म्हणायचं आहे? स्पष्ट सांगा. तेव्हा सासरे थोडं हसून म्हणाले, माझ्या मनात एक विचार खूप दिवसांपासून आहे. तुझ्या सासरच्या घरात मला खूप एकटं वाटतं. माझा मुलगा गेल्यापासून या घराला जिवंतपणा उरलेला नाही. मला वाटतं, जर तू इथे राहून मला आधार दिलास तर दोघांनाही आयुष्य जगायला सोपं होईल. त्यांच्या या बोलण्याने मला अस्वस्थ वाटलं. मी त्यांना नम्रपणे सांगितलं, बाबा, तुम्ही मला मुलीप्रमाणे मानता आणि मीही तुम्हाला नेहमीच वडिलांसारखा आदर देते. आपलं नातं नेहमीच शुद्ध राहिलं पाहिजे. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि त्यांनी माझ्या निर्णयाचा आदर करत पुढे काही बोलणं टाळलं. मी ठरवलं की या परिस्थितीत मला अधिक समजून आणि संयमाने वागायचं आहे. सासरे म्हणाले, मी तुला या घरात आणलं कारण मी तुझ्या सोबत असले की मला एकटं वाटत नाही. मी तुला मदतीची हात दिली आहे आणि हे कधीच विसरू नकोस.
या बोलण्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले, पण त्यांच्या म्हणण्याला विरोध करण्याची माझ्यात काहीही ताकद नव्हती. मी घाबरून माझ्या खोलीतील सोफ्यावर झोपून गेले, पण मला चांगली झोप येत नव्हती. त्यावेळी सासरे म्हणाले, सुनबाई, मी तुझ्याकडून काही वाईट अपेक्षांवर विचारत नाही, पण मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे. मला तुझं सहकार्य हवं आहे. मला त्यांचं म्हणणं खूप विचित्र आणि अस्वस्थ करणं वाटलं. मी धाडस करून सासऱ्यांना सांगितलं, बाबा, आपण आधीच एक कुटुंब आहेत. आपल्यामध्ये काहीतरी अपूर्व आहे का? कृपया यापुढे अशी विचारांची गोष्ट करू नका. सासरे थोडे शांत होऊन म्हणाले, सुनबाई, मी समजू इच्छितो. मी जास्त काही नाही विचारत, पण या घरात माझ्यासाठी आधारच आहे, आणि मी तुला हेच सांगत होतो. माझ्या मनात एक ठाम विचार होता की मी एकटकपणे आणि शांतपणे या सगळ्या गोष्टींचा सामना करीन. सासऱ्यांचे बोलणे ऐकून माझ्या मनात गोंधळ सुरू झाला. आम्ही दोघेही एकटे आहोत, आपापसात एकमेकांच्या सहवासात काही वाईट नाही, अशी त्यांची सूचक चर्चा ऐकून मी शब्दही निघवू शकले नाही. दुसरीकडे सासऱ्यांच्या विचित्र वागण्यामुळे मी खूप अस्वस्थ होते. रात्रीची वेळ गेली आणि सकाळी त्या घटनेवर विचार करून मी स्वतःचे विश्लेषण करीत होते. सासऱ्यांनी जे प्रस्ताव दिले होते ते मला अशक्य वाटले, तरी त्या कठोर परिस्थितीत मला काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं. मी बाबांसोबत चर्चा करण्याचा विचार केला, पण मला माहीत होतं की त्यांच्या प्रतिक्रिया काय असू शकतात. त्यानंतर एक संध्याकाळी सासऱ्यांशी पुन्हा संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांनी शांतपणे सांगितलं, सुनबाई, मी तुझ्याकडून काही वाईट अपेक्षांवर विचारत नाही, फक्त मला तुझ्यासोबत जीवन घालवायचं आहे. तुझ्यासोबतच माझं आयुष्य पूर्ण होईल. मी काही वेळ विचार करत त्यांना उत्तर दिलं, बाबा, मी तुमच्या प्रस्तावावर विचार केला आहे आणि मी सहमत आहे, पण माझं एक शर्त आहे. यावर सासरे थोडे शांत झाले आणि काही क्षणांनंतर ते ऐकण्यास तयार झाले. आम्ही दोघंही एकमेकांशी कायम प्रेम आणि आदर ठेवण्याचा ठरवला. तुम्ही मला तुमच्या मुलीसमान आदर द्याल आणि मी तुम्हाला वडिलांसमान आदर देईन, अशी माझी शर्ती होती. सासरे म्हणाले, माझ्यातर्फे ही शर्ती मान्य आहे आणि मी तुमच्या आदराची कधीही कमी होऊ देणार नाही. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांच्या सोबत जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. समाजाच्या दृष्टीने हे अनोखं असलं तरी आम्ही दोघंही आपल्या परिस्थितीला स्वीकारलं. हळूहळू आमचं नातं अधिक मजबूत होत गेलं. सासरे माझ्यावर खूप काळजी करत होते आणि त्यांनी माझ्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या. त्याचबरोबर मी त्यांच्याबद्दल अधिक आदर आणि प्रेम व्यक्त करू लागले. आम्ही एकत्र नवीन जीवनाची सुरुवात केली. आमच्या नात्यात प्रेम, आदर आणि विश्वास कायम ठेवला, आणि हेच आमच्या नात्याचं खरे सौंदर्य होतं. विवाहानंतर समाजाने कधी कधी आपल्यावर टीका केली, पण आम्ही दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होतो, कारण आम्ही एकमेकांच्या सोबत असलेलं आयुष्य निवडलं होतं. सासऱ्यांसोबत माझं नातं एक नवीन वळण घेत होतं आणि त्या नात्यातून मला नवीन आयुष्याचा स्वप्न दिसू लागले. सासरे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती बनले होते. आमच्यातील प्रेम आणि आदर हळूहळू आणखी दृढ होऊ लागला. सासऱ्यांसोबत प्रत्येक क्षण मला जीवनाच्या खऱ्या सौंदर्याची जाणीव देत होता. ही कथा तुमच्यासाठी कशी होती? कृपया कमेंट करून कळवा. जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.